नमस्कार. आजच्या फ्रंट पेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत कन्सल्टिंग एडिटर किशोर नाईक गावकर सर. तर आजच्या या चर्चेला सुरुवात करताना सुरुवातीला आपण पाहूयात गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र. तर गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर कोणती बातमी आलेली आहे त्याविषयी पहिल्यांदा आपण चर्चा करूया. तर गोवन वार्ताने त्यांच्या फ्रंट पेजवर आज हेडलाईन दिलेली आहे, भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 1200 कोटी खर्चणार असं वीजमंत्री सुदीन ढवळीकरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी ज्या निविदा आहेत त्या लवकरच येणार आहेत आणि यामुळे राज्यातील जो वीज प्रश्न आहे तो सुटणार असल्याचं सुदीन ढवळीकरांनी म्हटलंय. सर, या बातमीकडे कसं पाहता तुम्ही? नमस्कार, येवकार, गुड मॉर्निंग आणि देव सगळ्यांक बरो दीस दिवं. आजच्या या फ्रंट पेजमध्ये गोवन वार्तानं जी हेडलाईन्स आणलेली आहे बातमी ती म्हणजे भूमिगत वीज वाहिन्यांसाठी 1200 कोटी खर्चणार. धनश्री, तुला माहीत आहे की विजेचा प्रश्न जो आहे तो सुरुवातीपासूनच खूप जटिल बनत चालला आहे. म्हणजे 24 तास वीज, अखंडित वीज वगैरे बोलताना किंवा भाषणं करताना या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत, परंतु सर्वसामान्य लोकांना खंडित वीज पुरवठ्यामुळे जो त्रास सहन करावा लागतो, म्हणजे सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर व्यावसायिकांना, उद्योजकांना, इंडस्ट्रियल इस्टेट तर उद्योजक तर अक्षरशः सरकारच्या नावानं शंख फुंकतायत की वीज खंडित होत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनावरती परिणाम होतोय. तर या सगळ्या गोष्टीवरती एक कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुदीन ढवळीकर यांनी ही घोषणा केलेली आहे खरी, परंतु आम्ही यापूर्वी अशा अनेक घोषणा बघितलेल्या आहेत. यापूर्वी भूमिगत वीज वाहिन्यांचं जे हे प्रकरण आहे ते केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून सुरू आहे. म्हणजे 2014मध्ये केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर अनेक वेळा जे वीज मंत्री राहिलेले आहेत ते केंद्रात जाऊन तिकडच्या ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊन गोव्यासाठी त्यांनी मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र ही योजना अजूनही काही येत नाही. आता सुदीन ढवळीकरांचं म्हणणं आहे की या संबंधीच्या निविदा जारी करण्यात येणार आहेत. आता भूमिगत वीज वाहिन्यांचं काम सुरू झालेलं आहे याच्याबद्दल प्रश्नच नाहीत. पणजी शहर आहे जिथे पूर्णपणे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मडगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. आता तर मांद्रे म्हणजे कोस्टल बेल्ट जो आहे त्या पूर्ण कोस्टल बेल्टमध्ये भूमिगत वीज वाहिन्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, परंतु अजूनही हे काम जरी झालं असलं तरी अजूनही जो वीज प्रवाह किंवा वीज जोडणी देण्याचे जे काही विषय आहेत ते विषय मात्र अजूनही सुटलेले नाहीत. दुसरी गोष्ट, विजेचे खांब म्हणा, वीज वाहिन्या म्हणा, या जुनाट अजूनही गावात तशाच आहेत. म्हणजे कितीतरी वर्षापासूनचे विजेचे खांब अजूनही तशाच्या तशा आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची नासाडी होते, मोठ्या प्रमाणात वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसात असू द्या किंवा उन्हाळ्यात असू द्या लोकांना रोज विजेच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे ही घोषणा आता अर्थात सुदीन ढवळीकर हे ज्येष्ठ मंत्री आहेत सरकारातील, त्यांना मोठा अनुभव आहे. यापूर्वी अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाता हाताळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या हातात जेव्हा हे वीज खातं आलेलं आहे ते निश्चितपणे आपल्या अनुभवाचा फायदा या निमित्तानं राज्याला करून देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहेत. त्यामुळे आता यापूर्वीचे वीज मंत्री जरी अपयशी ठरले तरी सुदीन ढवळीकर हे करून दाखवतील अशी अपेक्षा आपण धरू शकतो. नक्कीच या घोषणेनं पेडणे तालुका आणि सत्तरी तालुका या भागात मोठ्या प्रमाणात जी आहे ती वीज समस्या पाहायला मिळते. त्यामुळे या घोषणेनंतर या भागात कुठेतरी सुखाचे दिवस या भागातील लोकांना दिसतील अशी आपण नक्कीच आशा करू शकतो. तर पुढची बातमी आहे, पुढची बातमीकडे वळताना आपण पाहूयात द गोवन हे इंग्रजी वृत्तपत्र. या वृत्तपत्राने राज्यातील किंवा देशातील नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाची अशी घटना घडलेली आहे आणि त्याविषयीची जी बातमी आहे ती त्यांची हेडलाईन म्हणून छापून आणलेली आहे. तर नक्की काय झालं आहे, तर गोवन्स फेस बॅकलॅश आफ्टर ब्रॉल इन हन्सलो. तर हन्सलो म्हणून लंडन इथे असलेल्या या ठिकाणी मोठा एक वाद झालेला आहे आणि या वादामुळे जे गोयकार आहेत तिथले त्यांचं रोजचं जीवन आहे ते थोडंसं अफेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही कसं पाहता या बातमीकडे? धनश्री, खरोखरच द गोवनची आज एक्सक्लुझिव्ह बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे. आज जी त्यांनी हेडलाईन्स जी आणलेली आहे ती खरोखरच एक्सक्लुझिव्ह आहे. गोवन्स फेस बॅकलॅश आफ्टर ब्राउल इन हन्सलो. आता ह्या बातमी संबंधी माहिती देण्यापूर्वी मी तुला एक उदाहरण देतो की आपण गोव्यात बघतो की मोठ्या प्रमाणात परप्रांतीय जे पर्यटक असतात ते अनेक ठिकाणी, मग ते बारमध्ये असतील, नाईट क्लबमध्ये असतील किंवा कुठल्याही अशा ठिकाणी
राडा करताना आपल्याला आढळून येतात आणि त्याच्यानंतर मग पोलीस कारवाई होते, त्यांना अटक होते. हे प्रकार आपण गोव्यात सर्रासपणे बघतो. परंतु विषय असा आहे की गोवेकर विदेशात जाऊन अशा पद्धतीनं राडा करण्याचा हा प्रकार नव्यानेच पाहायला मिळतो. म्हणजे लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात गोयकार आहेत, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तर या लंडनमधल्या एका नाईट क्लबमध्ये तिकडच्या गोव्यातल्या गोयकार युवकांनी काही कारणावरून राडा केला आणि त्या राड्यामुळे तिथं त्या ठिकाणी भांडणं झाली, एकमेकांना धक्काबुक्की झाली त्या नाईट क्लबमध्ये. आणि या धक्काबुक्कीनंतर तिथे पोलीस दाखल झाले, परंतु पोलीस दाखल होण्यापूर्वीच तिथून या युवकांनी पळ काढला. परंतु आता गोव्यात आपल्याला हे सगळे प्रकार परिचयाचे झालेले आहेत, परंतु विदेशात आणि खास करून हॉन्स्लो या लंडनमधल्या या ठिकाणी या घटनेची गंभीर दखल तिकडच्या त्या नाईट क्लबवाल्यांनी घेतलेली आहे. आणि खास करून गोयकारांसाठी हे इव्हेंट आयोजित केले जातात. कसं आहे धनश्री की विदेशात जे गोयकार आहेत ते विशेष करून नोकरी व्यवसायासाठी तिथे आहेत, त्यामुळे पूर्ण वीक नोकरीत व्यस्त असल्यामुळे वीकेंड जो असतो शनिवार रविवार हे मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत गोयकार लोक ते त्या ठिकाणी नाईट क्लबमध्ये नाईट बार अँड रेस्टॉरंटमध्ये जात असतात लेजरसाठी. ह्याच कारणामुळे आणि तिकडे मोठ्या प्रमाणात नाईट क्लबमध्ये अशा पद्धतीचे इव्हेंट्स आयोजित केले जातात. इथं कसं गोव्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी आम्ही इव्हेंट करतो, तसेच गोयकारांसाठी तिथं लंडनमध्ये हे इव्हेंट आयोजित केले जातात. ते सगळे इव्हेंट सरसकट कॅन्सल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोठा फटका हा तिकडच्या या उद्योजकांना तर बसलाच आहे, परंतु गोयकारांनी केलेल्या राड्यामुळे आज तिकडचे हे सगळे इव्हेंट्स रद्द करावे लागलेत. की खरी मोठी घटना आहे. खरं म्हणजे आपण म्हणतो की गोयकार शांत स्वभावाचे आहेत, परंतु आज गोयकार आपल्या गोव्यातच नव्हे तर बाहेर जाऊनही राडा करायला लागलेत. हा नवीनच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे द गोवनची आजची ही हेडलाईन जी आहे ती बरंच काही सांगून जाते. याच्यात डिटेल देण्यात आलेलं आहे की काय प्रकार घडला, कसा प्रकार घडला आणि तिकडच्या उद्योजकांनी नाईट क्लबवाल्यांनी सगळे इव्हेंट्स गोयकारांचे जे आहेत ते रद्द केलेले आहेत या सगळ्या घटनेमुळे. त्यामुळे या घटनेनंतर गोयकारांनाही आपल्या स्वभावात आपल्या वागणुकीत बदल करावा लागणार आहे. कारण अशा पद्धतीचे वागणूक अशा पद्धतीचे प्रकार हे बाहेरच्या देशात सहन केले जाणार नाहीत आणि त्यांचा फटका त्यांना बसू शकतो, कारण ते तिकडे नोकरी व्यवसायासाठी आहेत. उद्या जर तिथे काही जरी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले तर त्यांच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे गोयकारांनी शांत राहावं, अशा पद्धतीनं राडा करून गोव्याचं आणि आपलंही नुकसान करून घेऊ नये एवढंच आम्हाला सांगता येईल. नक्कीच. आणि अशा प्रकारांमुळे कुठेतरी गोयकार नकळतपणे गोव्याचीच आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा बदनामी करत आहेत. गोवा हे पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक नकाशावर ओळखलं जातं, त्यामुळे गोयकरांनी असे प्रकार करण्यापूर्वी थोडासा विचार करावा. तर या चर्चेत पुढे जाताना पुढची बातमी आहे पावसाशी संबंधित. भांगरभुई हे कोकणी वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राने त्यांची हेडलाईन पावसाशी संबंधित छापून आणलेली आहे. या हेडलाईननुसार जूनातलो 70% पाऊस 8 दिवसात. तर 8 दिवसात जून महिन्यातील 70% पाऊस राज्यात झालेला आहे असं ह्या हेडलाईनमधून सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीतच मान्सून गोव्यात दाखल होण्यासाठी उशीर झाला. बिपरजॉयचा फटका मान्सूनला बसल्यामुळे जूनच्या 12 तारीखला मान्सून गोव्यात दाखल झाला. त्यानंतरही बरेच दिवस मान्सूनने राज्यात बरसण्यासाठी घेतले आणि आता अवघ्या 8 दिवसात 70% पाऊस झालेला आहे. तर काय सांगाल या सगळ्याविषयी? खरं आहे धनश्री, भांगरभुई आपला एकमेव कोकणी पेपर जी गोव्याची राजभाषा आहे. तर आयच्या भांगरभुईचेर जी हेडलायन्स आसा ती जूनातलो 70% पावस 8 दिसान. आमकां खबर आसा की पावस हो दर वर्सात जून म्हयन्यान येता आणि जून म्हयन्याच्या 5 तारखेक शाळा सुरू जातात. त्याच वेळार पावस येवपाची परंपरा आतां मेरेन आसा. पूण ह्या फावटी अशें जालां की जून म्हयनो सोंपत आयलो तरी पावसाची जाग ना. आता जून महिन्याच्या ह्या निमण्या आठवड्याक ज्या पद्दतीन पावस पडला तो जर आमी पळयत जाल्यार हो जून म्हयन्याचो उणाव हो पावस भरून काडटा काय कितें हो प्रश्न आसा. आणि आमी आतां पळयली ही आंकडेवारी जी आयज भांगरभुईन आपल्या हेडलायन्सीन दिल्या
त्या आकडेवारीवेल्यान 70% उणाव जून म्हयन्यांतलो हो पावसान भरून काडला आणि 30% उणाव अजूनही आसा. म्हणजे अजून मेरेन 28% उणाव जो जून म्हयन्यान आतां मेरेन पावस पडटालो तो 28% पावस आमकां अजूनही कमी प्रमाणात ह्या जून म्हयन्यान मेळ्ळा. आयज 1 जुलय म्हणल्यार 28% हो उणाव आता फुडल्या जुलय ऑगस्ट म्हयन्यान पावस भरून काडटा काय कितें हें आमकां पळोवचें पडटलें. पावस तुमकां सगल्यांक खबर आसा, पावस हो मनशाच्या जिणेक, मनशाच्याच न्हय तर जीवसृश्टीच्या जिणे खातीर अत्यंत म्हत्वाचो. शेतकार आमचे भाव जे आसात ते तेंचो सगळो वेवसाय हो पावसाचेर डिपेंड आसा. फक्त शेतकाराचो वेवसाय पावसाचेर डिपेंड आसा अशें आमी म्हणपाक शकना, कारण शेतकार जेन्ना पिकयतलो तेन्नाच आमी खावपाक पावतले. सो ह्या जीवन चक्रान जीवन चक्र जें आसा, ह्युमन सर्कल म्हणटात तेका, तातूंत पावस हेका खूब म्हत्व आसा. आणि जून म्हयन्यान जो सदांच पावस पडटालो त्या पावसाक जो उशीर जाला त्या गजाली कडेन म्हाका दिसता आमी गंभीरतेन पळोवचें पडटलें. कारण आमच्या वातावरण बदलाचो म्हणा किंवा पर्यावरणाची आमची निसर्गाची जी हानी मनशा कडल्यान जी जाता ताचो परिणाम म्हणून हें जाता काय कितें ह्या सगळ्या गजालींचेर आमकां लक्ष दिवचें पडटलें. कारण मुखार जर अशेंच जावपाक लागलें जाल्यार ताचो गंभीर परिणाम हो मानव जातीचेर पडपाक लागतलो. ते आमकां कशाच पद्दतीन परवडपाचें ना. पूण कांय आसूना, पूण पावसाचो जर आमी विशय घेत जाल्यार पावस आपल्या पद्दतीन आपली नुकसान भरपाय भरून काडपाक यत्न करता. त्या खातीर आमी देवा लागीं मागया की हो जो उणाव आमकां जून म्हयन्यान जो आमकां दिसून आयलो तो उणाव ह्या फुडल्या हेचेर पावस भरून काडटलो आणि ताचो परिणाम आमचेर जावचो ना. पूण डिटेल धनश्री भांगरभूंयतल्या आयतल्या ह्या हेडलायन्सीन डिटेल बातमी दिल्लेली आसा आणि हातूंत प्रत्येक वाठारांत कितलो पावस पडला आतां मेरेन ताची टक्केवारी ह्या हेडलायन्सीन दिल्या. आणि तेतून दुसरी गजाल, पावसा खातीर आतां मेरेन जाल्लेली हानी हाच्या विशीं तेतून म्हायती आसा. म्हणजे 15 दिसांत 317 झाडां पडलीं अशी आंकडेवारी हांगासर दिल्लेली आसा. 8 दिसांत 444.7 मिलीमीटर पावस आतां मेरेन जाल्लो आसा आणि 28% पावस जो आसा जो जून म्हयन्यान पडटालो ताचो उणाव हो 28% आसा. हें ह्या बातमेंतल्यान स्पश्ट जालां. तर या चर्चेत पुढे जाताना एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. महाराष्ट्रातील जी 2 महत्त्वाची वृत्तपत्र आहेत, इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नल आणि मराठी वृत्तपत्र नवशक्ती, या दोन्ही वृत्तपत्रांशी आमच्या मीडिया समूहाचं कंटेंट शेअरिंग ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्यामुळे ही दोन्ही वृत्तपत्र आमच्या मीडिया समूहाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या कंटेंट शेअरिंग ॲग्रीमेंटमुळे गोव्यातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत तो कंटेंट महाराष्ट्रात सर्क्युलेट होतोय आणि महाराष्ट्रातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या गोयकारांना वाचता येत आहेत. तर याच नोटवर पुढे जाताना महाराष्ट्रातील राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आहे. आमच्या मीडिया समूहाचं जे कोकण सात हे वृत्तपत्र आहे मराठी, जे सिंधुदुर्गात चालतं, त्या वृत्तपत्राने एक महत्त्वाची अशी हेडलाईन त्यांच्या फ्रंट पेजवर छापून आणलेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला. तर त्याच प्रमाणे जे नवशक्ती वृत्तपत्र आहे महाराष्ट्रात चालणारं, त्यांनीही अशाच स्वरूपाची महाराष्ट्रातील राजकारणाशी निगडीत अशी हेडलाईन आहे ती त्यांच्या पहिल्या पानावर छापून आणलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. तर सर, या दोन्ही वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स मिळत्या जुळत्या आहेत. एका वृत्तपत्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महाराष्ट्रातील, तर कोकण साधने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याचं म्हटलंय. तर कसं, काय सांगाल तुम्ही याविषयी? एक गोष्ट धनश्री तू महत्त्वाची जी सांगितली ती म्हणजे कंटेंट शेअरिंगच्या बाबतीत गोवन वार्ता, द गोवन, भांगरभूंय आणि कोकण सात हे जे आमची वृत्तपत्र आहेत, त्या वृत्तपत्रांचा FPJ आणि नवशक्ती यांच्याशी कंटेंट शेअरिंग ॲग्रीमेंट झालेला आहे. त्यामुळे गोव्याला आणि त्याचबरोबर FPJ आणि नवशक्तीला गोव्याचा कंटेंट त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे गोव्यात जे काय घडतंय ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती FPJ आणि नवशक्तीच्या माध्यमाने पोचतंय. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्यांबरोबरच गोव्याच्या शेजारील महाराष्ट्र राज्यात ज्या काही घडामोडी घडतात त्या आम्हाला FPJ आणि नवशक्तीच्या माध्यमाने गोव्यातल्या वाचकांना त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे या कंटेंट शेअरिंग ॲग्रीमेंटमुळे एक
उच्च दर्जाचा कंटेंट अशा पद्धतीनं या तिन्ही वृत्तपत्रांना मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाचकांची त्यांना पसंती मिळते. मोठ्या प्रमाणात वाचकांनी आम्हाला फोन करून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की खूप चांगला कंटेंट आम्हाला या निमित्ताने मिळतोय म्हणून. आता नवशक्ती आणि कोकण सातमध्ये जी आज महत्त्वाची हेडलाईन्स आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जो गेली 1 वर्ष रखडतोय. म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार जेव्हा प्रत्यक्षात अस्तित्वात आलं त्या सरकारला आता गेल्या शुक्रवारी म्हणजे कालच त्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आणि 1 वर्ष पूर्ण होऊनही जे आमदार शिंदे गटाबरोबर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडले होते ते आमदार अजूनही लटकत आहेत. त्यांना आशा होती की आम्हाला कुठेतरी या नव्या सरकारात मंत्रिपद मिळणार म्हणून, परंतु गेले 1 वर्ष हे आमदार लटकत आहेत आणि कसाबसा हा मंत्रिमंडळ विस्तार आता करणं या सरकारला भाग पडलंय. त्यामुळे जी कोकण साधने जी हेडलाईन्स दिली मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आणि मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी म्हणजे फॉर्म्युला ठरलाय हे कोकण साधनं सांगितले, परंतु कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे नवशक्तीनं सांगितले. अर्थात प्रश्नचिन्ह जरी असलं तरी ज्या पद्धतीनं या बातम्या आम्ही बघितल्या त्या पद्धतीने जर बघितलं तर शुक्रवारचा मला वाटतो मुहूर्त जो आहे तो मुहूर्त सार्थ ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अर्थात या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागणार आहे. अनेक जणांना आकांक्षा आहेत मंत्रिपद मिळण्याची. त्याचबरोबर शिंदे गटातले जे खासदार आहेत त्या खासदारांना केंद्र सरकारात मंत्री बनण्याची संधी या निमित्तानं मिळणार आहे. त्याची सविस्तर बातमी कोकण सात आणि नवशक्तीनं आपल्या हेडलाईन्समध्ये दिलेली आहे. कशा पद्धतीनं हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, कुणाकुणाला संधी मिळण्याची शक्यता आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळण्याची शक्यता आहे, या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर रुसवे फुगवे अर्थातच उद्भवणार आहेतच, कारण सगळ्यांनाच मंत्रिपदं मिळू शकणार नाहीत. त्यामुळे ज्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत ते आमदार काय करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे जी काय अस्थिरतेची टांगती तलवार सध्या महाराष्ट्रातल्या सरकारवरती आहे ती आणखी जास्त लटकणार आहे की काय अशी शक्यता या निमित्तानं पाहायला मिळाली. त्यामुळे ही सर्कस जी आहे ती सर्कस आता भाजप कशा पद्धतीनं ही सर्कस यशस्वी करून दाखवतो हे कसब भाजपला आता दाखवावं लागणार आहे. त्यांनी एकनाथ शिंदेना आपल्या बाजूने आणून सरकार केलंय खरं, परंतु हे सरकार जर आता टिकायचं असेल तर सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत खुश करावं लागणार आहे. आता हे खुश करण्याचं जे तंत्र आहे ते भाजप कशा पद्धतीनं निभावतो याच्यावरतीच या सरकारचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. अर्थात शिंदे फडणवीसांना हे पूर्ण अधिकार आहेत कशा पद्धतीनं मंत्रिमंडळ विस्तार करायचा. सगळ्यात जास्त जर टेन्शन असेल तर ते एकनाथ शिंदेवरती असणार आहे, कारण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून या आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे तिथं जाऊन जर त्यांना त्यांच्या पत्रात जर काहीच पडलं नाही तर त्याचा दोष त्याचा सगळा काय म्हणतात ते खापर हे एकनाथ शिंदेंच्या माथ्यावरती बसणार आहे. त्यामुळे ही सर्कस आता ते कशा पद्धतीनं निभावतात, कशा पद्धतीनं हे मंत्रिमंडळ विस्तार होतं आणि केंद्रातही शिंदे गटाच्या शिवसेनेला कशा पद्धतीनं स्थान मिळतं हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. नक्कीच या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीनं बरीच उत्सुकता निर्माण झालेली आहे. फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर देशातील राजकारणाचे डोळे आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलेले आहेत. त्यामुळे यात अजून कोणत्या रंजक अशा घडामोडी घडतात त्याविषयी आम्ही जी काही अपडेट आहे ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तर पुढची बातमी आहे फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रातून. त्यांनी त्यांची हेडलाईन दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याशी निगडीत आहे ही. बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स, मूव्ह असाइड जो बायडन, व्लादिमीर पुतीन इज हिअर. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याच्याशीच जोडलेली ही फ्री प्रेस जर्नलची आजची हेडलाईन आहे. तर काय विश्लेषण कराल सर तुम्ही या बातमीचं? धनश्री, आपल्याला माहीतच आहे की आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडे जो अमेरिकेचा दौरा झाला त्या दौऱ्याच्या संदर्भात खूप मोठी चर्चा झाली. सगळ्या म्हणजे अगदी लोकल मीडियासह आंतरराष्ट्रीय मीडियानंही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याची दखल घेतली. ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळाला अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत
त्या भारतीयाने ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं त्या ठिकाणी, म्हणजे अनेकांना वाटत होतं की कुठेतरी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता किंवा त्यांची जी पॉप्युलॅरिटी आहे ती कुठेतरी आता खाली उतरत आहे. परंतु या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की खरोखरच ती खाली उतरले की आणखी वाढते. म्हणजे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या त्या दौऱ्यात. त्यांनी तिकडच्या भारतीय समूहाशी संवाद साधला. वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि अर्थात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशीही त्यांच्या बैठका झाल्या. ही जी आजची FPJ मध्ये फ्री प्रेसमध्ये जी आजची हेडलाईन्स आहे ती बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स. म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया हे दोन्ही काय म्हणतात तसे दिग्गज आज, आणि त्यांच्यात आपले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं जे काय शत्रुत्व आहे अमेरिकेचं आणि रशियाचं, त्या शत्रुत्वाच्या दोन्ही नेत्यांना एकाच भेटीत आणि एकाच याच्यात कशा पद्धतीनं सामावून घेण्याचं तंत्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निभावलं याच्यावरती ही बातमी आहे. अर्थात रशियामध्ये सध्या जी युद्ध सदृश परिस्थिती आहे, युक्रेन आणि रशियामध्ये जे काय चाललंय ते आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे तिथं तणावाचं वातावरण आहे. अशा वेळेला म्हणजे भारताची भूमिका राहिलेली आहे की कुठेतरी हे सामंजस्यानं चर्चेतून हे युद्ध संपवावं आणि चर्चेतून त्याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा. परंतु या परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे या तणावाच्या परिस्थितीत नेमकी ही भेट घेऊन त्यांनी नेमकी आपली भूमिका कशी मांडली याच्यावरती उत्सुकता होती. त्यामुळे याच अनुषंगाने ही एक अशा पद्धतीची एक्सक्लुझिव्ह बातमी ही FPJ मध्ये प्रसिद्ध झालेली आहे की कशा पद्धतीनं एकाच वेळेला दोन शत्रू राष्ट्रांच्या प्रमुखांना भेटणं आणि कशा पद्धतीनं त्यांच्या म्हणजे एकीकडे अमेरिकेत जाऊन तिकडच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर संवाद साधणं आणि मग रशियाच्या प्राईम मिनिस्टर बरोबर संवाद साधणं, ही जी एक त्याला म्हणतो आपण नेतृत्वाची जी कसब आहे ती कशा पद्धतीनं आमच्या पंतप्रधानांनी निभावली याच्यावरती फोकस्ड अशा पद्धतीची ही बातमी आहे. आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाची जी कसब आहे ती अशा पद्धतीच्याच या घटनामुळे दिसून येते आणि ती योग्य पद्धतीनं आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निभावलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं या सगळ्या घटनाक्रमांची माहिती या हेडलाईन्समध्ये FPJनं दिलेली आहे. तर आज आपण जी वृत्तपत्र आहेत त्यांच्या फ्रंट पेजचा आढावा घेतलेला आहे. आपल्यासोबत होते किशोर नाईक गावकर सर. तर तुमचा निरोप घेण्यापूर्वी गोवन वार्ता लाईव्हला त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम आणि वेबसाईटवर फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमच्या मीडिया समूहाची जी वृत्तपत्र आहेत, द गोवन हे इंग्रजी वृत्तपत्र, गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र, भांगरभुई हे कोकणीत येणारं वृत्तपत्र आणि कोकणसात जे सिंधुदुर्गात चालतं ते मराठी वृत्तपत्र. या वृत्तपत्र वाचण्यासाठी या पेपरच्या वेबसाईट पेजला ई पेपर साईटला भेट द्यायला नक्की विसरू नका. त्याचप्रमाणे आमच्या मीडिया समूहाची जी वृत्तपत्र आहेत आणि ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्या एकाच ठिकाणी तुम्हाला पाहता येतात. त्यासाठी जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि प्रुडंट ॲप डाउनलोड करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून हा जो फ्रंट पेज कार्यक्रम आहे तो तुम्हाला प्रुडंट वृत्तवाहिनीवर पाहता येणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि तुमचे कमेंट्स द्यायला विसरू नका. फ्रंट पेज आणि आमचे इतर जे कार्यक्रम आहेत त्यांच्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या फ्रंट पेजमध्ये. नमस्कार.